लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर कोणी कितीही मनसुबे या ठिकाणी लागू द्या, कोणी कितीही गटोगीते या ठिकाणी असू द्या, परंतु माझा पूर्णपणे विश्वास आहे की या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा झाला प्रयत्न या कोणत्या प्रकारची शंका आमच्या महाराष्ट्रात काही त्या ठिकाणी निवडणुका लढायच्या त्यांनी लागवड आहे. महायुतीचा धर्म पाळायचा नसं तुम्ही मागच्या वेळेला सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये राहता आणि महायुतीच्या विरुद्ध त्या ठिकाणी काम करता, पण महायुतीच्या बाहेर पडायचं त्या ठिकाणी जाहीरपणे आम्ही सांगितलेलं आहे. आणि मग आमच्या समोर गेला निधी आमच्या सरकारचा वापरायचा आणि सरकारच्या विरुद्ध जाऊन त्या ठिकाणी काम करायचं, हे जास्त दिवस चालणार नाही. हे जिल्ह्यातील असेल आणि राज्यातील वरिष्ठांना सुद्धा समजणार आहे. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने आपण चाललेला ज्या पद्धतीचं काम आपण संपूर्ण रायगडमध्ये सुरू केलेलं आहे, जनता आपल्याला माफ करणार नाही आपण या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. ज्या पद्धतीने आम्ही संघर्ष करून तिचा कौल जो होता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिलेला जो कौल होता, पुन्हा एकदा महायुती सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी केली आणि याच महायुतीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपल्याबरोबर त्या ठिकाणी एकत्रितपणे आलो. राष्ट्रवादी प्रत्येकाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विश्वासघात करणारी पार्टी हे जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं हेच त्यांचं करण्यात कर्तव्य आपण त्या ठिकाणी पाहत आहे. त्यांचं नेतृत्व कसं आहे, त्या जिल्ह्याचं जे नेतृत्व लागलेलं आहे ते विश्वासघाती नेतृत्व आहे आणि मग याची दमा आम्ही वागवणार नाही. जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा लढायचं असेल तर जाहीरपणे आमच्या विरोधात त्या ठिकाणी लढा, परंतु आमच्या महायुतीमध्ये कधी पण त्या ठिकाणी राहता आमच्या बरोबर आमच्या सगळ्या महायुतीवर असणारी गद्दारी त्या ठिकाणी फेकून घेतली जाणार नाही. आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला विनंती आहे की आपल्याला सक्षमपणे लढायचे. भारतीय जनता पार्टी असेल, आरपीआय असेल, शिवसेना असेल, जे जे आपल्या बरोबर घटक पक्ष महायुतीचे आहेत ते प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहे, त्या साऱ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊ. ज्यांना आपल्या बरोबर काम करायचंय, ज्यांना आपल्या बरोबर जायचंय तर जाहीरपणे आपल्या बरोबर त्या ठिकाणी जाऊन शिवसेना सक्षमपणे सामोरं जाण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.